मैदा नाही, साखर नाही, तरीही इतका मऊ आणि स्पॉन्जी केक, तोही कुकरमध्ये. चला तर मग आज बनवूया हेल्दी मूग डाळ केक. सगळ्यात अगोदर 1 वाटी मूग डाळ स्वच्छ धुवून 5 ते 6 तास भिजत घालावी. त्यानंतर मूग डाळ मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावी. मूग डाळ थोडी बारीक झाली की त्यात गोड होण्यासाठी बी काढलेले 10 ते 15 खजूर, 1 केळी आणि अर्धी वाटी दही, हे सगळं मिक्सरमध्ये टाकून पुन्हा बारीक पेस्ट करावी. बॅटर जास्त घट्ट वाटले तर थोडंसं 2-3 चमचे पाणी घालावं. बॅटर जास्त पातळ करायचे नाही. एका बाउलमध्ये बॅटर घेऊन त्यात अर्धी वाटी तूप, 1 टेबलस्पून बेकिंग पावडर, अर्धा टेबलस्पून बेकिंग सोडा आणि थोडी विलायची पावडर सगळं एकत्र करून मिक्स करून घ्यावं. मिक्स झालं की इथे मी एका डब्याला ग्रीस करून घेतलेलं आहे. त्यात थोडंसं तांदळाचं पीठ घालायचं आणि नंतर त्याच्यामध्ये ते बॅटर ओतून घ्यायचं. नंतर वरून सगळे ड्रायफ्रूट्स घालायचे. ही सगळी तयारी करेपर्यंत कुकर गॅसवर प्रीहीट करून घ्यायचा. त्यात थोडं मीठ आणि जाळी ठेवायची. आता हा डब्बा ठेवून झाकणाची शिट्टी आणि रबर काढून झाकण लावायचं. 35 ते 40 मिनिटं स्लो गॅसवर कुकर ठेवायचा. तर झाला हा हेल्दी केक तयार. अशाच सोपी आणि हेल्दी रेसिपीसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा.